4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात जे तत्वदर्शी संताबद्दल म्हटले गेले आहे की त्याला शरण जा, त्याला विचार, त्याची ओळख सांगितली आहे की तो उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाचे सगळे भाग सांगतो. वेदवित तो तत्वदर्शी संत आहे. तर 600 वर्षांपूर्वी परमात्मा स्वयं आले होते आणि गीताध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये जे सांगितलंय की ते सच्चिदानंद घनब्रह्म आपल्या मुखकमलातून अमृतवाणी सांगतात, ते तत्वज्ञान आहे. तो सर्व अध्यात्माचा निष्कर्ष आहे आणि तो तत्वदर्शी संताकडेच असणार, आणखी कुठेही तुला मिळणार नाही. तर इथे परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी त्या तत्वदर्शी संताची भूमिका, जशी त्यांची लीला आहे ते करतातच. जसे दासाने आता वेदांची उदाहरणे तुम्हाला सांगितली, रेफरन्स सांगितले होते, त्यात हेच लिहिले आहे की परमात्मा वर राहतो, वरच्या लोकात, सतलोकात, तिथून चालून येतो सशरीर. आणि इथे 3 प्रकारच्या स्थितींनी आमचे पालन पोषण करतो. एकतर तुम्हाला सांगितले सतलोकात राहतो, जेव्हा तिथे तर त्यांचं शरीर खूप तेजोमय असतं, करोड सूर्य मिळवा, करोड चंद्रमा एका रोमकुपाची त्यांची शोभा असते, इतकं तेज आहे. दुसरं, प्रत्येक युगात शिशुरूप धारण करून येतात आणि कमलावर, म्हणजे कमल तर जलातच असते, सरोवरात येऊन ते आपला निवास करतात, शिशुरूप धारण करतात. तिथून त्यांना मग हे निस्संतान दाम्पत्य उचलून घेऊन जाते आणि त्यांच्या संगोपनाची लीला त्या कुमारिका गायींच्या द्वारे होते. हा तर प्रथम स्तर. हळूहळू मोठे होतात. बालपणीच ते आपला महिमा आपल्या मुखकमलातून, लोकोक्तींच्या माध्यमातून, दोह्यांच्या माध्यमातून, शब्दावलींच्या माध्यमातून ते ज्ञान प्रसार करतात, कवींप्रमाणे आचरण करतात. लोक त्यांना कवीही म्हणू लागतात. काही प्रसिद्ध कवींच्यापैकी एक असतात ते, पण ते असतात परमात्मा. आता तिसरी स्थिती ती सांगितली आहे की तिसऱ्या स्थितीत ते कधीही, कुठेही, कोणत्याही संत किंवा कुणालाही संत रूपात, महापुरुषाच्या रूपात येऊन दर्शन देतात, त्यांना ज्ञान देतात, स्वतःशी परिचित करवतात. तर तिसऱ्या स्थितीतील महापुरुषांमध्ये दास आपल्याला बरेचदा सांगतो की आदरणीय धरमदास साहेबजींना भेटले, आदरणीय मलुकदास साहेबजींना भेटले, आदरणीय नानकदेव साहेबजींना भेटले, आदरणीय दादू साहेबजींना भेटले, आदरणीय मलुकदास साहेबजींना भेटले, आदरणीय गरीबदास साहेबजी गाव छुरानी इल्ला जज्जर हरियाणावाले यांना भेटले, आदरणीय घिसादास साहेबजी गाव खेकडा जिल्हा बागपूर झाला आता ते उत्तर प्रदेशवाली यांना भेटले, आदरणीय रामानंदजी, स्वामी रामानंदजी हे 104 वर्षांचे ब्राह्मण होते जेव्हा परमात्मा ती दुसऱ्या प्रकारची लीला करत होते. शिशुरूप धारण करून 5 वर्षांचे असताना लीला करत होते. 104 वर्षांच्या ब्राह्मणास सर्व वेद आणि गीतेमध्ये पराजित केले होते. तेव्हा त्या महापुरुषाने परमात्म्याची शरण घेतली होती. त्यांना सचखंडास घेऊन गेले होते. सर्व महापुरुषांना स्वतःशी परिचित केले होते की मी कोण आहे, जे तुमचे वेद सांगतात मी तोच आहे आणि मी वर राहतो, तिथून चालत येतो आणि इथे ज्ञान देतो. तर त्या महापुरुषांनी स्वतः पाहिलं सचखंडात जाऊन, मग परत सोडलं त्यांना. तेव्हा रामानंदजींनी म्हटलं होतं की तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुरु तुम हंस, और गरीबदास तेरे रूप बिना और न तुझा अंश. तुम्हीच साहेब आहात, तुम्हीच सद्गुरू आहात. साहेब तुम्ही भगवान तर आहातच, आपण सत्य ज्ञान देणारी सद्गुरूही आपणच आहात. आणि तुमच्यामध्ये एका भक्ताची लक्षणे आहेत. आपण जसे परमात्मा आले होते कबीरदास, आमच्यासाठी एक रिहर्सल करून गेले की इथे वायफलपणा चालणार नाही. जितके भगवानाच्या अधीन व्हाल तितका तुमच्या जवळ येईल. आधीनी के पास है वो पूर्ण ब्रह्म दयाल, मान बड़ाई मारियो बेअदबी से काळ. आम्हाला सर्व परमात्मा भक्तीची लक्षणही सांगून गेले आहेत आणि त्यामुळे होणाऱ्या हानींचाही परिचय दिला आहे आणि कशा प्रकारे तुमची भक्ती नष्ट होते त्याची ही माहिती दिली आहे आणि कशी सुरक्षित राहील. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित
प्रमाणित अनमोल पुस्तक, ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.